तर नमस्कार मंडळी. मी एक नवीन सुरुवात करते बरं का. तर मी कंटेंट थोडंसं चेंज चेंज म्हणजे ॲड आहे बरं का माझ्या ह्याच्यात. म्हणजे चॅनेलचं नाव पण थोडंसं मिक्समध्ये टाकलेलं आहे मी, रेसिपी आणि स्टिचिंग. तर मी स्टिचिंगला सुरुवात करत आहे बरं का. मग प्लीज मला इथे पण सपोर्ट करा. व्लॉगमध्ये थोडंसं नाही एवढा जास्त सपोर्ट, सबस्क्रायबर पण जास्त वाढानात आणि वॉच टाईम पण काही जास्त एवढा वाढाना. त्याच्यामुळं मग मी याच्याकडे वळली आहे. बघू याला कसा सपोर्ट मिळतोय त्याच्यावरून. मग नंतर पाहू काय करायचं. मग काय मस्त असं गोड सुरुवात करत आहे. मग म्हणलं मस्त सु चांगली सुरुवात करावी. तर सुरुवातीला काय करणार आहे, मी अस्तरची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे बरं का. मग काय सुरुवातीला अस्तरची घडी घालून घेतली. अस्तर आलेलं आहे त्याच्या म्हणजे जसं आपल्याला मिळतं त्याच्या दुसऱ्या साईडनी घडी घालून दुहेरी अस्तर अंथरून घ्यायचा आणि त्याच्यावरती मापे टाकून मापे आखून घ्यायची. त्यानंतरनं ही माप मी आधीच काढून ठेवलेलं आहे बरं का. कोणी म्हणजे पेपर कटिंग केलेली आधी, पण पेपर कटिंग काही जास्त दिवस राहत नाही, नंतर पण फाटून जातं. त्यामुळं मग मी साडीचा वगैरे पुठ्ठा आलेला आहे कपड्याचा वगैरे, त्या पुठ्ठ्यावरती कटिंग करून ठेवलेली आहे बरं का. मग ते कटिंग करून मग ती मी माप मला सारखीच लागतात ना, त्याच्यामुळं फाटणार नाही काय नाही, त्याच्यामुळं मग कटिंग केलेली आहे. मग नंतरनं ते अस्तरवर टाकून घेतले आणि मग अस्तर कटिंग करून घेतलं. मग त्याच्यामध्ये काय काय असतं तर तुम्हाला सांगते. पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग असतो बरं का. आणि कटोरी असते, कटोरीच्या साईडचा भाग असतो आणि ब्रापट्टी एक असते. तसे मग ते कटिंग झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिकवर पण ते अस्तर टाकून त्याची पण कटिंग करून घेतली आणि नंतर स्टिचिंगसाठी बसले. मग स्टिचिंगसाठी मेन फॅब्रिक फ्रंट बाजू वरती केली आणि अस्तर त्याच्यावरती टाकलं आणि गळा मी 2.5 सेंटीमीटर माप घेतलेला आणि खोली त्याची 9.5, खोली त्याची 10-10.5 घेतलेली. मग ती खोली घेऊन गळा आखलेल्या गळ्यावरती टीप वगैरे मारली आणि नंतरनं खालच्या साईडला पण टीप दिली आणि ते कापड सुईचं केलं. म्हणजे मधनं ओढून घेतलं, पलीकडला भाग मधनं घालून मधनं ओढून घेतलं, मग तो भाग सुईचा होतो. मग नंतरनं त्याच्यावर तर गळ्यावरती दाब टीप दिली. व्यवस्थित कापड हे सिल्कचं असल्यामुळं थोडंसं जपून पिना वगैरे एक पिन वापरून मी त्याची हळूहळू स्टिचिंग करत आहे बरं का. मग पाठीमागं म्हणजे खालच्या साईडला पण एक दाब टीप दिली आणि मी याचा गळा त्रिकोणी काढलेला आहे बरं का. थोडासा असा पानाचा आकार आहे पण त्रिकोणी आहे आणि खालच्या साईडला मग जरा फुल बनवून लावणार आहे. मग अस्तरला पण पूर्ण बाजूने व्यवस्थित टिपा वगैरे म्हणजे गुढी वगैरे येणार नाही, व्यवस्थित कापड वगैरे घेऊन व्यवस्थित टिप मारली आणि साईडचे कापड राहिले सगळे कटिंग करून काढला. नंतर मग हे तुम्ही व्हिडिओ पाहत आहात मी टक्स पॉईंट कसा केलेला आहे, मध्यभाग करून शोल्डरचा आणि तो भाग आपला मध्यभाग सरळ ओढून मध्ये 4 इंचाचा टक्स पॉईंट दिलेला आहे. दोन्ही साईडनी पण तसंच करायचं म्हणजे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित फिटिंगला बसतो आणि गळा पण बघा किती सुंदर झालेला आहे. नंतर मग कटोरी वगैरे सगळं जोडण्यासाठी घेतलं. मग व्यवस्थित सुईचा भाग करून टाकला. म्हणजे फ्रंट बाजू आतमध्ये केली, फ्रंट बाजू बाहेर घेतली आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मग फिटिंग केली. म्हणजे असं वरतीच ठेवलं बरं का. म्हणजे असं आपण गळ्याला पाठीमागच्या भागाला कसं फ्रंट साईड वरती ठेवलेली तसं नाही. मग फ्रंट साईड मी खाली ठेवली आणि आतली साईड असते ना त्याच्यावरती अस्तर ठेवून त्याला व्यवस्थित सगळं जोडून सगळे अस्तर पट्टीवरचे वगैरे सगळे अस्तर जोडून घेतले. नंतर कटोरीचा भाग आणि दुसऱ्या साईडचा भाग हा पण जोडून घेतला, कटोरी वगैरे जोडून घेतली आणि त्या कटोरीलाच थोडासा टक्स पॉईंट पण दिला बरं का. म्हणजे कसं व्यवस्थित आपला आकार वगैरे येतो, कप्स वगैरे बसवायची काही गरज पडत नाही आणि दिसायला पण छान दिसतं, जास्त चपटं वगैरे दिसत नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित दिसतं. मग त्याला टक्स पॉईंट पण एक मारला आणि मग खाली ब्रापट्टी पण जोडून घेतली. ब्रापट्टी कशी जोडायची तर हाय आपली हो काही झालेली बाजू सुईची ठेवायची आणि ब्रापट्टी पण सुईची ठेवायची पण आणि आतल्या बाजूला दोन्ही उलट्या साईडला टिप मारायची. एक टिप मारल्याच्या नंतरनं ती वरची बाजू आहे ना आपली म्हणजे कटोरीची ती आतमध्ये गुंडळत जायची, म्हणजे सुईच्या साईडने गुंडळत जायची. आणि हो का तर बघा मग मी कसं केले आणि मग ती ब्रापट्टी उलट्या म्हणजे सुईची बाजू आतमध्ये येते आणि उलटी बाजू दोन्ही ब्रापट्टीची बाजू व्यवस्थित घ्यायची, जुळून घ्यायची आणि त्याला 2 टिपा टाकायच्या आणि मधनं ओढून घ्यायचं. मधनं ओढून घेतल्यानंतरनं बघा आपली ब्रापट्टी व्यवस्थित अशी बसते, छान पण दिसते आणि व्यवस्थित पण येते. नंतरनं बाहीची पण कटिंग
केली बरं का. बाही म्हणजे मी आता ह्याची स्लीव्ज वेगळ्या शिवत आहे ना, त्याच्यामुळे हे माप दिलेलं आहे मी तुम्हाला. मग ते काही मी सांगणार नाही स्लीव्ज वगैरे कशी शिवली काय, कारण का त्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. मग पुढची बाजू आणि पाठीमाग पुढच्या बाजूची हुक लूक पट्टी वगैरे तयार केली. हुक लूक पट्टी म्हणजे उजव्या साईडच्या आहे ना त्याला हुकाची पट्टी असते आणि डाव्या साईडला लुकाची पट्टी असते. मग हुकपट्टीला छोटी 2.5 मीटरची पट्टी काढायची आणि ती उजव्या साईडनी म्हणजे फ्रंट बाजूने ठेवायची आतनं, मग आतनं दुमडून परत एक टिप मारायची. आणि लूकपट्टी आहे ती खालच्या साईडनी ठेवायची, दुसऱ्या कटोरीला खालच्या साईडनी ठेवायची आणि त्याला टिप मारून ती लूकपट्टी वरच्या साईडने घेऊन मग त्याला लूकचं हे करायचं, आपण हुक घालायला लूक करतो ना तसं त्रिकोण करायचे. आणि मग त्याच्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे ना सुईचा जोडायचा, म्हणजे आपण घालतो कसा ब्लाऊज असतो तसं जोडायचं. त्याच्या आधी आपण काय करायचं, त्याच्या आधी आपलं माप जे आहे ना म्हणजे कटोरीचं वरचं छातीचं वगैरे माप आखून घ्यायचं. ते छातीचं वगैरे माप आणि कमरेचं माप आखून घ्यायचं आणि मग तसं ते भाग एकावर एक टाकून व्यवस्थित माप ठेवून व्यवस्थित फिटिंग वरच्या साईडला फिटिंग करायची. आणि मग नंतरनं परत उलट्या साईडनी दुमडून फिटिंग करायची. आणि मग नंतरनं तशी फिटिंग केली ना ब्लाऊज आपल्याला एकदम व्यवस्थित बसतो बरं का. त्यामुळे तुम्हाला तशी सांगितली. नंतर ह्या स्लीव्ज मी वेगळ्या बनवलेल्या आहेत, याचा मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ पाठवणारच आहे. पण मला ह्याला लावण्यासाठी या स्लीव्ज आहेत त्यामुळे मी याच इथं वापरते बरं का, म्हणजे दाखवते तुम्हाला, कारण का ब्लाऊज तर मी ह्याचंच व्हिडिओचं स्टिचिंगचं तुम्हाला दाखवते त्याच्यामुळं. मग काय बाही व्यवस्थित मध्यभाग करायचा बाहीचा. आणि मग आपण शोल्डर वगैरे जिथं जोडलेलं आहे ना पुढचा आणि पाठीमागचा भाग, तिथं मध्यभागी जिथं बाहीचा मध्ये येतोय ना तिथून टिप मारायची. एक आत बाहेरच्या म्हणजे फ्रंट साईडला एक मारायची आणि मग तीच टीप परत दुसऱ्या टीप न्यायची परत उलटी. आणि मग ती बॅक साईडला बी अशा 2-2 टिपा मारून घ्यायच्या. आणि नंतरनं बाही म्हणजे व्यवस्थित बाही बसते बरं का अशी. जर तुम्ही एका बाजूनी सुरुवात कराल आणि बाही लावाल तर व्यवस्थित बाही येत नाही, मागं पुढं होते. त्यामुळे मध्यभागापासून सुरुवात करायची, मग बाही व्यवस्थित बसते. मग नंतर फिटिंगला पण व्यवस्थित मी आधीच आपण कटोरीचं वगैरे माप घेतलेलं, खुणा करून घेतलेलं व्यवस्थित आपल्याला कटिंग वगैरे का म्हणजे ते फिटिंग करायची होती. पुढचा आणि मागचा भाग त्याच खुणांवरती फिटिंग करायची. ती फिटिंग आपली व्यवस्थित असते. आपण मेजरमेंट घेतलेलं ते माप असतं त्याच्यामुळं त्याच्यावरती फिटिंग करायची. आणि राहिलेलं कापड कट करायचं, 2-3 फिटिंग करायची. आणि बघा हा मग ब्लाऊज माझा कसा झालेला आहे स्टिच बघा मस्त. पाठीमागे फूल वगैरे बनवून लावलं बरं का मी. त्याचा व्हिडिओ काय घेतला नाही. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.